हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. जरी आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर एकदा जाऊन नक्की पहा. त्यातून तुम्हाला आयडिया येईल की आपण आतापर्यंत काय काय टॉपिक्स कव्हर केलेत. सो आजचा टॉपिक आहे डिग्रीज. सो हे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल डिग्रीबद्दल नाही. सो आपण बेसिकली हेअरस्टायलिंग करताना काही डिग्रीज फॉलो करतो, ब्लो ड्राय करताना किंवा कर्ल्स करताना किंवा बॅककोमिंग करताना. सो हे जे स्ट्रेट आहे एकदम स्ट्रेट टू अवर फोरहेड किंवा जे आपलं कवटी आहे एकदम स्ट्रेट. सो हा आहे 0 डिग्री. इथून वरती जो आपण सरळ एखादा केस पकडला एकदम सरळ रेषेमध्ये, तर हा आहे 90 डिग्रीचा आणि ह्यांच्यामध्ये येतो आपला 45 डिग्री. 45 डिग्री इकडून आपण थोडंसं गेलं तर इथे आपला येतो 135 डिग्री आणि इकडे पुन्हा 180 डिग्री. सो ह्या डिग्री बेसिकली आपण केव्हा यूज करतो, जेव्हा आपल्याला ब्लो ड्राय करायचा आहे. तर मग आपण कोणत्या अँगलमध्ये करणार. सो मग ह्या ज्या डिग्रीज आहेत, हे जे अँगल्स आहेत ते तेव्हा यूज होतात. 180 डिग्री म्हणजे फ्रंट साईडला आहे हे. जेव्हा आपण बॅककोम्बिंग करतो तेव्हा आपण जर बॅककोम्बिंग ह्या डायरेक्शनमध्ये केली, इकडच्या साईडला जर केली, तर आपली बॅककोम्बिंग मोस्टली होतच नाही बॅककोम्बिंग, कारण खूप लूज होऊन जाते. केसांना स्ट्रेट आपल्याला पकडायचं असतं तेव्हा कुठे आपली बॅककोम्बिंग होते. सो जशी आपण ह्या डिरेक्शनमध्ये किंवा ह्या अँगलमध्ये जाणार तशी आपली बॅककोम्बिंग जास्त हार्ड होणार आणि ती शार्प दिसणार. सो ब्राईड्सला वगैरे बॅककोम्बिंग करताना आपण 90 डिग्रीमध्ये करतो, की जे तिथे आपल्याला जास्त हार्ड पण बॅककोम्बिंग नको असते आणि जास्त सॉफ्ट पण नको असते. आपल्याला होल्ड हवा असतो. सो त्या टाईमाला आपण 90 डिग्रीमध्येच बॅककोम्बिंगवर काम करणार. हे 135 जेव्हा रेट्रो लुक करायचं असेल किंवा हॉलिवूड लुक करायचं असेल त्या टाईमला आपण इकडच्या अँगल्समध्ये वर्क करतो बॅककोम्बिंग करण्यासाठी. जेव्हा आपल्याला खूप मोठा पफ हवा असेल, हेअरमध्ये खूप व्हॉल्यूम हवा असेल त्यावेळी आपण या इकडच्या अँगल्समध्ये फ्रंट अँगल्समध्ये वर्क करतो. सो हे झालं हेअरमधल्या डिग्रीजबद्दल. सो आता आपण सेक्शन्सबद्दल बोलूया. सो हेअर स्टायलिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन्स काढावे लागतात. सो आपल्याकडे बेसिकली आपण 4 प्रकारचे सेक्शन्स काढतो. सो फर्स्ट सेक्शन आहे आपला व्हर्टिकल. व्हर्टिकल सेक्शन म्हणजे उभा सेक्शन. सेकंड आहे हॉरिझॉन्टल, आडवा. त्यानंतर डायगोनल, तिरपा म्हणजे अशा प्रकारचा. आणि त्यानंतर आहे झिगझॅग असा वेडावाकडा. तर ह्या 4 प्रकारचे सेक्शन्स आपण काढतो हेअरस्टायलिंगमध्ये. जेव्हा आपल्याला कर्ल्स करायचे असतात, ब्लो ड्राय करायचा असतो किंवा हेअर प्रिपरेशन करायचं असतं, त्यावेळी हे 4 प्रकार आपण काढतो. आणखी पण सेक्शन्स आहेत, पण हे मोस्ट कॉमन आणि हे बेसिक हे आहेत. त्यानंतर आणखी जे पुढे आहेत ते जसं की क्राउन एरिया, सी सेक्शन, बॉक्स सेक्शन, नेप सेक्शन खूप आहेत. ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. हे 4 आहेत, हे जे मोस्टली यूज होतात आणि हे कॉमन बेसिक हे सेक्शन्स आहेत. आता आपण प्रॉपर सेक्शनिंग जेव्हा हेअर स्टायलिंग आपल्याला करायची असते किंवा हेअर प्रिपरेशन करायचे असतात, तेव्हा आपण हेअरची सेक्शनिंग कशी करणार ते मी सांगते. सो फॉर एक्झाम्पल सपोज की हा आपला बॅक साईड ऑफ द हेड आहे. आपण जेव्हा इथून मधून भांग पाडणार केसांचा, तेव्हा ह्याला म्हणतात मिडल पार्टिशन. हे मिडल पार्टिशन फ्रॉम दी फर्स्ट पॉईंट ऑफ द हेड टू दी लास्ट पॉईंट, एकदम सरळ जो आपण पाडतो. प्रॅक्टिकल मी तुम्हाला दाखवणारच आहे, थेरॉटिकलसाठी सुद्धा ह्या नोट्स तुमच्याकडे ठेवा. सो हा आहे मिडल पार्टिशन. त्यानंतर फर्स्ट वन. सेकंड वन आहे इयर टू इयर. इयर टू इयर म्हणजे काय, कानापासून ह्या कानापासून त्या कानापर्यंत. सो ह्या इयरपासून ह्या इयरपर्यंत, ह्या इयरपासून ह्या, म्हणजे ह्या 2 इयर टू इयर हा आहे इयर टू इयर पार्टिशन. मग थर्ड आहे नेप एरिया. नेप एरिया म्हणजे काय, नेकच्या नॉर्मल थोडासा वर. सो इथे जो सेक्शन घेणार आपण, इथे जे पार्टिशन करणार त्याला म्हणतात नेप एरिया. देन आपल्याकडे फोर्थ आहे बॉक्स क्राउन. बॉक्स क्राउन म्हणजे काय, फ्रंटला हे आपल्या इथे फोरहेड आहे. सो ह्या फोरहेडच्या मिडल पॉईंटपासून इकडे थोडासा आणि इकडे थोडासा हा जो बॉक्स तयार होतो, हा आपण पफ करताना वगैरे हा असा हा असा बॉक्स करतो. सो हा आहे बॉक्स एरिया. आणि फिफ्थ आहे बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड म्हणजे काय, इथून थोडंसं इयर्सच्या इथून थोडासा वरती आपण घेणार, असं सी शेपमध्ये हा असेल आपला बॅकग्राऊंड.
सो प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण आत्ता आपण थेरॉटिकली ह्या नोट्स असाव्यात म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं. सो मला वाटतंय आपण परवापासून प्रॅक्टिकली हेअर डमीवर प्रॅक्टिस करूया. हेअर डमीवर मी तुम्हाला दाखवेल, सगळे सेक्शन घ्यायला शिकवेल, सगळं शिकवेल. सो आपण परवापासून ते करूया. सो आत्तापर्यंत आपले सेक्शन्स वगैरे कव्हर झालेत, टूल्स कव्हर झाले आहेत. बऱ्यापैकी आपलं बेसिक कव्हर झालं आहे. सो आता आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करू शकतो. गाईज, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल, काही तुम्हाला त्यातून इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जर माझ्याकडून काही टॉपिक मिस झाला असेल तर मला कमेंट करून कळवा. मी नक्कीच ट्राय करेल की तो टॉपिक कव्हर करायचा. थँक्यू गाईज.